आणि महाविकास आघाडी आणि मनसेचं शिष्टमंडळ आज केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहे। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि इतर प्रमुख आयुक्तांची चर्चा सुद्धा होणार आहे। महाराष्ट्रामधील मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचा आरोप करत ही भेट घेणार असल्याचं बोललं जात आहे। अनेक ठिकाणी बोगस मतदार असल्याचा विरोधी पक्षांनी आरोप केलेला आहे। विरोधी पक्षांची भूमिका काय याचं सविस्तर निवेदन सुद्धा आयोगाला दिलं जाणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या घोषणेपूर्वी होत असलेली ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते। या संदर्भात आणखी तपशीलवार आमचे प्रतिनिधी शिवाजी यांच्याकडून। शिवाजी, 11 वाजताची वेळ होती, शिष्टमंडळ पोहोचलेलं आहे का? कोणकोणते नेते पोहोचल्याची माहिती आहे? अगदी शिष्टमंडळ पोहोचलेलं आहे आणि शिष्टमंडळामध्ये ठाकरे गटाच्या वतीनं अनिल देसाई, अरविंद सावंत आहेत, मनसेच्या वतीनं नितीन सरदेसाई, त्याचबरोबर बाळा नांदगावकर आहेत, तर काँग्रेसच्या वतीनं अतुल लोंढे हे उपस्थित आहेत। तर एकंदरीत जर पाहिलं तर हे सर्व नेते आता केंद्रीय निवडणूक आयोगाबाहेर पोहोचलेले आहेत आणि ते आता आज जातील। थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होणार आहे। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, त्याचबरोबर इतर दोन मुख्य निवडणूक इतर जे आयुक्त असतात अशा 3 आयुक्तांची ही बैठक असणार आहे। महाराष्ट्रामधील मतदार याद्यांमध्ये ज्या दुबार याद्या आहेत, ज्या चुका आहेत त्या दुरुस्त कराव्यात अशी मागणी या ठिकाणी केली जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडी आणि मनसेचे जे शिष्टमंडळ त्यांचं म्हणणं आहे की निवडणूक आयोगाकडे एक्सेल स्वरूपात याद्या आहेत आणि त्यामध्ये डुप्लिकेशन काढता येऊ शकतं, त्याच्यासाठी फार मोठं रॉकेट सायन्सची गरज नाहीये, त्यामुळे हे डुप्लिकेशन काढण्यात यावं अशी मागणी त्यांच्याकडनं केली जाणार आहे। या अगोदर राज्यामध्ये याच पक्षांनी निवडणूक आयोगाच्या सुधारणेसाठी ज्या याद्या आहेत त्या सुधारणेसाठी एक मोर्चा काढला होता, सत्याचा मोर्चा असं त्यांनी नाव दिलं होतं। या सगळ्या मोर्चाच्या नंतर राज्य निवडणूक आयुक्तांची जेव्हा भेट झाली त्यांनी सांगितलं की मतदार यादीमध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नाही, तर केंद्रीय निवडणूक आयोगाला आहे। त्या दृष्टिकोनातून आता शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी या 3 ते 4 पक्षांनी आता निवडणूक आयुक्ताची भेट घेत आहेत। या निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन याच्यात काही बदल होतोय का हे पाहणं महत्त्वाचं आहे। दुसरा मुद्दा, जसं की आता सुशांतने आपल्याला सांगितलं की राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद होत आहे आणि त्याच्यामध्ये जर महाराष्ट्रामध्ये निवडणुकांची घोषणा झाली तर घोषणा झाल्यानंतर कुठलाही बदल करता येत नाही। त्यामुळं आजची ही भेट आणि आज होणारी राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद याच्याशी काही कनेक्शन होतंय का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण निवडणूक आयोगाची घोषणा झाल्यानंतर मतदार याद्यामध्ये सुधारणा होत नाहीत किंवा याच्या सगळ्या संदर्भामध्ये कारवाई देखील करता येणार नाही, कारण निवडणुकाची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली असते, त्यामध्ये बदल करता येत नाही। एकदा राज्य निवडणूक आयोगाने घोषणा केल्यानंतर किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाने एखादी घोषणा केल्यानंतर कुठलाही बदल जो आहे तो होत नसतो। त्यामुळं आता इकडे होताना भेट, या भेटीनंतर राज्य निवडणूक आयोग जर राज्यामध्ये जिल्हा परिषद किंवा नगरपंचायतच्या निवडणुकांची घोषणा केली जाणार असेल तर त्या ठिकाणच्या मतदार याद्यामध्ये खरंच बदल होत आहेत का, की ती पत्रकार परिषदेमध्ये काही वेगळ्या सूचना दिल्या जातात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार। त्यामुळं राज्य निवडणूक आयोगाची होणारी पत्रकार परिषद एकीकडे महाविकास आघाडी आणि मनसेचं शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयोगाला भेटते आणि यातून आता खऱ्या अर्थानं काय बाहेर येतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे। खरं तर निवडणूक आयोगाच्या ही जबाबदारी असते की मतदार याद्या ह्या पारदर्शक पद्धतीने आणि स्वच्छ प्रतिमेचे लोक निवडून देण्यासाठी गरजेच्या आहेत आणि त्या सुधारणा होणं अपेक्षित आहे। या संदर्भामध्ये सर्वच राजकीय पक्षाचे नेते बोलत आहेत। बरोबर, आणि ते शिष्टमंडळाशी होणारी भेट आणि दुसरीकडे आज जी पत्रकार परिषद होते, दोन्ही मोठ्या घडामोडींचे अपडेट्स घेत राहू। शिवाजी, धन्यवाद। आणि या शिष्टमंडळ भेटण्यापूर्वी नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे त्या सुद्धा पाहूयात। मार्गाने आम्ही इलेक्शन कमिशनला 2 वेळा भेटलो। मुंबईच्या इथे बसणारे सन्माननीय दिनेश वाघमारे आणि सन्मान चोकलिंगम या दोघांना वेगवेगळे भेटलो। त्याच्यानंतर आम्ही एकत्रितपणे भेटलो, त्याच्यानंतर आम्ही निवेदन दिली त्यावेळेला, त्याच्यानंतर पुन्हा मोर्चाही काढला। म्हणजे संविधानाच्या याच्याप्रमाणे लोकशाही मार्गाने आम्ही सगळे गोष्टी केलेल्या आहेत आणि आता इलेक्शन कमिशनर जे आहेत केंद्रीय निवडणूक आयोग त्यांनाही आम्ही भेटतोय आणि त्यांना आम्ही विनंती करतो की जोपर्यंत तुम्ही संपूर्ण याद्या व्यवस्थित होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका। मोठ्या प्रमाणावर दुबार नावं आहेत, फोटो मॅच होत नाहीत, आईचं नाव वेगळं, वडिलाचं नाव वेगळं, मुलाचं नाव वेगळं, पत्ते वेगळे वेगळे आहेत। याच्यावरून स्पष्टपणे दिसतं की व्होटर लिस्ट ह्या शुद्ध नाहीत, त्याच्यावर निवडणुका घेणं हे घातक आहे। निवडणुका ही लोकशाहीमधली सर्वात मोठी प्रक्रिया आहे। लोकांच्या इच्छेचं सरकार हे आलं पाहिजे, ती प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे। यासाठी सर्वपक्षीय आमची जी प्रतिनिधी मंडळ जे आहे त्याच निवडणूक आयोगाला भेटणार आहोत आम्ही। ज्या पद्धतीचे घोळ
मतदार याद्यांमध्ये झालेले आहे, दुबार मतदान असेल, डुप्लिकेट मतदान असेल, एक फोटो वेगवेगळे नाव असेल, अशा पद्धतीनं महाराष्ट्राची निवडणूक जी आहे ती चोरण्यात आलेली आहे. निवडणूक आयोग याची भेट सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळ जे आहे ती भेट घेणार आहोत आणि त्यांच्यासमोर हे सगळे पुरावे पुन्हा ठेवणार आहोत. ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे त्या निवडणुका या शुद्ध यादीवर घेतल्या जाव्या. योग्य मतदारांना त्यांचा अधिकार जो आहे तो मिळावा. दुबार मतदान, डुप्लिकेट मतदान, जे काही घोळ आहेत ते घोळ सगळे दूर करावे आणि मगच निवडणुका घ्याव्या, अशा पद्धतीची मागणी आमची असणार आहे. विरोधकांचं शिष्टमंडळ आज केंद्रीय निवडणूक आयुक्तांना भेटणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर भेटीच्या अगोदर या नेत्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहत होतो. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि इतर प्रमुख अधिकाऱ्यांशी यावेळी हे शिष्टमंडळ चर्चा करेल आणि त्यातनं काही तोडगा निघतो का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाची सुद्धा आज पत्रकार परिषद आहे. संध्याकाळी 4 वाजता त्याकडे सुद्धा लक्ष असणार आहे. महाराष्ट्रामधील मतदार याद्यांमध्ये जो घोळ झाल्याचा आरोप थेट होतोय, अनेक ठिकाणी बोगस मतदार असल्याचा विरोधी पक्षांनी जो आरोप केलेला आहे त्याच संदर्भात हे शिष्टमंडळ आज दिल्लीमध्ये आयुक्त ज्ञानेश कुमार आणि इतर प्रमुख आयुक्तांची चर्चा करणार आहे. महाविकास आघाडी आणि मनसेचं हे शिष्टमंडळ आहे आज केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेते. त्याच संदर्भातले सगळे ताजे अपडेट्स आपण आमचे प्रतिनिधी शिवाजी आणि सुशांत यांच्याकडून घेतलेले आहेत. आणि अनेक ठिकाणी बोगस मतदार असल्याचा विरोधी पक्ष जो आरोप करतायत, जो दावा करतात, विरोधी पक्षांची भूमिका काय याचं सविस्तर निवेदन ते यावेळी आयोगाला देणार आहेत. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या घोषणेपूर्वी होत असलेली ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते. आणि पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत. शिवाजी, नुकतंच आपण पाहिलं की नेत्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. आता 11 वाजताची तर वेळ होती भेटीची, अजूनही भेट झालेली नाही असं कळतंय. किती वेळ आहे अजून ही भेट होण्यासाठी? शिवाजी, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? त्यांचा एक फोटो, जे शिष्टमंडळ जे आहे ते पोहोचलेलं आहे आणि शिष्टमंडळाची आतमध्ये गेल्यानंतर सर्वसाधारणपणे जे प्रतिनिधी आहेत निवडणुकीच्या सुधारणांसाठी गेलेले काँग्रेसचे, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे, मनसेचे आणि शिवसेना ठाकरे गटाचे हे पोहोचलेले आहेत. त्यांना एका अतिथीगृहाच्या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे. त्याचा फोटो देखील आलेला आहे. आणि आता ही बैठक जी आहे थोड्याच वेळात सुरू होणार आहे. साधारणपणे केंद्रीय निवडणूक आयोगाची जबाबदारी असते की मतदार यादीमध्ये सुधारणा करण्याची. आता मतदार यादीमध्ये सुधारणा करण्यासाठी जी सूचना साधारणपणे या शिष्टमंडळाकडून करण्यात आली, त्यांचं म्हणणं आहे की तुमच्याकडे एक्सेल स्वरूपात या याद्या आहेत आणि याद्यामध्ये जे डुप्लिकेशन आहे ते आपण काढू शकतो आणि ते कशा पद्धतीने काढता येऊ शकतं या सगळ्या दृष्टिकोनातून ते आज निवडणूक आयोगाशी बोलणार आहे. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर या सगळ्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाकडनं मतदार पुनर्तपासणी मोहीम राबवली जाते. मात्र महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे ती राबवली जात नाहीये. इतर 12 राज्यांमध्ये बिहार नंतर ही मतदार सुधारणा मोहीम राबवली जाते.